हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आता संध्याकाळचे 8:15 वाजता आहेत रात्रीचे. अगेन मी सेम ड्रेसमध्ये आहे आणि रफ्तार रफ्तार आवाज कमी कर ना थोडा. मी ब्लॉग शूट करते. अभिषेक इकडे रोडीज बघतोय, रिपीट जे लागले ते. आणि तर तो मला विचारतोय की कोण जिंकतंय. सो मी ऑलरेडी बघितले, तर मी सांगते रफ्तार. आणि मी लिपस्टिक लावू काय अभिषेक? हे बघ, लाव. चला, अभिषेक बोलला लिपस्टिक लाव, तर लिपस्टिक लावते आणि तुमच्याशी बोलते. आणि मी लिपस्टिक लावली आहे. फॅन बंद करते, नाही तर परत फॅनचा आवाज. लिपस्टिक लावली आहे, थोडीशीच लावली, जास्त नाही लावली. आणि मला जास्त नाही आवडत, बट अभिषेक बोलला लाव, तर मी लावली. आणि हां, मला खूप जण विचारत आहेत की तुझ्या गळ्याला काय झालं आहे. ऑलरेडी मी सांगितलं आहे, माझा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्याचा स्कार आहे तो. बट मी परत तुम्हाला रिमाइंड करून देत जाईन किंवा सांगत जाईन बऱ्याच व्लॉगमध्ये की ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्याचा स्कार आहे. सो तुम्हाला माहिती पडेल. आणि अकिरा उठली आहे, फॅन फिरतो आहे तिकडे बघते. सो आत्ता रात्रीचे 8:15 वाजता आहेत आणि माझा काहीही प्लॅन नाही आहे की काय करायचं काय नाही करायचं. अगदी माझं हे पण नाही माहिती मला की जेवण काय बनवायचं, अजून मी डिसाईड नाही केलं आहे. सो मी पहिल्यांदा ते बघते काय करायचं, स्पेशल काही असेल. ॲक्च्युली माझ्या डोक्यात आज होतं की फ्रूट सॅलड करायचं, बट फ्रूट्स नाही आहेत, जे पाहिजेत ते फ्रूट्स नाही आहेत. सो फ्रूट सॅलडचा प्लॅन कॅन्सल करते आहे मी. ते उद्या परवा करेन आणि तुम्हाला नक्की दाखवेन त्याची रेसिपी. आणि आत्ता अभिषेक बसला रोडीज बघत. मम्मी गेलात बाजारात. अकिरा बेबी उठली आत्ता. कोशो सुस्तावलाय ले बाबू माझ्या, कशा सुस्तावलाय. आणि आज खूप त्रास दिला आहे तिने, खूप जास्त त्रास दिला आहे. तर चला, मी बघते आता किचनमध्ये काय काय करायचं आहे आणि तुमच्याशी बोलते काय करायचं आहे ते करतच. आणि अभिषेक आता जिमला जाईल. त्याचं डाएट पुन्हा स्टार्ट झालं आहे. मध्ये थोडंसं त्यानं ब्रेक घेतला होता, आता पुन्हा डाएट स्टार्ट झालं. सो त्याचं डाएटचं तसं मी काय करत नाही. डाएटचं जे पण असेल तर त्याचं तोच करतो, मला काही नाही करावं लागत. तर चला, मी बोलते तुमच्याशी. बाबू, गुड मॉर्निंग. झाली झोप झाली बाबडीची? झाली? ओय ओय अकिरा बेबी, गुड मॉर्निंग. बाबड्या, आय लव्ह यू. ना अश्नल, आय लव्ह यू म्हणल्यावर ए डोंबे, आय लव्ह यू. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आत्ता वाजतात सकाळचे 9:30 आणि मी उठून जस्ट चहा घेते आहे. अकिरा पण आज लवकर उठली आहे, खेळते इकडे माझ्या शेजारीच. आणि आज नेक्स्ट डे आहे. कालच मी व्लॉगची सुरुवात केली आहे आणि आज कोणवार आहे? सॅटर्डे आहे आज. आणि माझं जेवण वगैरे बनवण्याचा बिलकुल मूड नाही. असं आठवड्यातून एखाद दिवशी असं होतं की नको, नाही बनवायचं आहे. तर आज असं आहे की मला बनवायचं वगैरे काही मूड नाही आहे. आणि अभिषेक आज आहे, आज घरी आहे. बहुतेक मी बाहेर जाऊ, माहिती नाही कधी जाऊ, पण जाऊ नक्की. आणि अजून माझी आंघोळ नाही झाली आहे. आणि आता अकिरा उठली आहे, मम्मी शाळेत गेल्यात, अभिषेक झोपला आहे. तर आंघोळ होईल असं वाटत नाही लवकर, कारण ती अकिरा उठली की मग जाता येत नाही मला आंघोळीला, तिला एकटीला ठेवून. सो आता अभिषेक उठल्यानंतर किंवा अकिरा झोपल्यानंतरच आंघोळीला जाईन. तोपर्यंत चहा आणि स्वयंपाक वगैरे ते सगळं आवरून घेईन मी फटाफट. तर आता काय नाही, चहा पिते आहे आणि टी व्ही बघते आहे.
मी जसं तुम्हाला सांगितलं होतं किती वेळ झाला असेल, काही झालं असेल तरी चहाचा जो वेळ असतो तो माझा असतो. सो मी 15-20 मिनिट त्याला देते आणि निवांत बसून चहा पिते. मला मम्मी नेहमी म्हणायची की सगळे आई वडील जे असतात, मम्मी पप्पा जे असतात ते मुलांच्या बाबतीत वेगळे असतात आणि स्वतः वेगळे असतात. तर ते मला असं एक्झॅक्टली काय हे समजायचं नाही, पटायचं नाही असं नाही, पण एक्झॅक्टली काय हे समजायचं नाही. बट आता मला समजलं, कारण नजर लागते, नजर काढणं, दृष्ट काढणं या गोष्टीवर माझा बिलकुल विश्वास नाही आहे. मी कधीही असल्या गोष्टींवर विश्वास नाही ठेवला आहे. बट अकिराच्या बाबतीत मी स्वतः तिची रोज नजर काढते 2 वेळा. एकदा अंघोळ झाली की काकी त्या अंघोळ घालणाऱ्या त्या काढतात आणि संध्याकाळच्या वेळेला मी काढते. सो असं आहे, मला म्हणजे वाटतं की खरोखर म्हणजे मम्मी जे म्हणते ते आता बरोबर पटतं आहे अगदी मला, की आणि एक्झॅक्टली काय आहे ते पण समजतं आहे की आपण मुलांच्या बाबतीत वेगळं असतो आणि स्वतःच्या बाबतीत. कारण मला स्वतःला कधी नजर लागली, काय लागली या गोष्टीवर माझा विश्वास नव्हता, पण माझ्या मुलीला लागली किंवा लागेल यावर माझा नक्की विश्वास आहे. सो काही अंधश्रद्धा म्हणता येतील किंवा श्रद्धा म्हणता येतील ज्या आपण बाळगतो मुलांच्या बाबतीत, आणि मला ते आता पटतंय. सो हे बघ इथे, हे बघ, हे वाचते बघ, हे वाचते. हां, खेळ किराचे टॉईज, बाथ टॉईज. तर वन मोर थिंग खूप इम्पॉर्टंट आहे. काल जेव्हा मी व्लॉग शूट करत होते त्यावेळी मी बोलले होते की हॅपी गुड फ्रायडे असं काहीतरी मी बोलले होते. म्हणजे असं काहीतरी नाही, मी बोललेच होते. बट गुड फ्रायडे एक्झॅक्टली काय आहे हे मला माहिती नव्हतं. गुड फ्रायडे असं नाव आहे, सो मी हॅपी गुड फ्रायडे बोलून गेले होते. तर माझी मावडी तिचा मला मेसेज आला की गुड फ्रायडे एक्झॅक्टली काय आहे. तर त्या दिवशी येशू ख्रिस्तांना जे ते क्रॉस आहे त्यावरती चढवलं, आणि मी पण एक्झॅक्टली काही वाचलं नाही आहे, मी फक्त एक सारांश सांगते. असं काहीतरी त्या दिवशी झालं होतं, क्रॉसवर चढवलं वगैरे. सो मला नाही माहिती होतं, सो मी हॅपी गुड फ्रायडे बोलून गेले. सो आय एम सो सॉरी की मी हॅपी गुड फ्रायडे बोलले, कारण मी फक्त वर्डचा विचार केला गुड फ्रायडे, आणि पण त्याच्यामागची स्टोरी मला माहिती नव्हती. आणि आता मला समजलं की स्टोरी माहिती नसेल तर कोणतं स्टेटमेंट नाही करायचं. जर कोणाला त्याबद्दल वाईट वाटलं असेल तर आय एम सो सॉरी. सो गायज, ॲज यू कॅन सी, मी आत्ता आहे माझ्या किचनमध्ये आणि मी अभिषेकसाठी बनवते भुर्जी, कारण त्याचं डाएट आहे आणि भुर्जी मला आवडत नाही. सो भुर्जी मी बनवते. ऑलरेडी त्याच्या चपात्या बनवून झाल्यात आणि मी माझ्यासाठी आणि मम्मीसाठी चकोल्या बनवणार आहे, कारण मम्मी आज लवकर येतात, सो त्या घरीच जेवतात, आणि चपात्या बनवणार आहे. आणि अजून अकिरा झोपली पण अजून अंघोळ नाही झाली. म्हटलं भुर्जी आणि चपात्या बनवून मगच अंघोळीला जावं, कारण म्हणजे ठीक आहे, काही फरक नाही पडत. माझ्या काकीकडे असं आहे की तिच्याकडे अंघोळ केल्याशिवाय चहा पण पित नाहीत. म्हणजे मी तिकडे गेल्यानंतर, मम्मी वगैरे आम्ही गेल्यानंतर आम्हाला हा रूल नाही आहे, पण ते सगळे लोक असे आहेत की अंघोळ केल्याशिवाय चहाही पित नाहीत. आणि आम्हाला म्हणजे उठल्या पहिल्यांदा ब्रश केल्यानंतर चहा पाहिजे, मग बाकीचं जे पण काय असेल ते, सो माझ्या घरी असं काही नाही आहे, काकीच्या घरी आहे आणि माझ्या मम्मीच्या घरी पण नाही आणि इकडे पण काही नाही आहे. सो चहा, अंघोळ न करता चहा घ्यायचा नाही हे तर खूप लांबची गोष्ट आहे. आम्ही स्वयंपाक पण अंघोळ न करता करतो. हां, फक्त माझं हे आहे की मी अंघोळ केल्याशिवाय कधी जेवत नाही, म्हणजे ते घाण वाटतं. सो हे नक्की आहे की अंघोळ केल्याशिवाय मी जेवत नाही कधी. बट चहा पण घ्यायचा नाही, पॉसिबलच नाही, अंघोळ केल्यासारखं वाटणारच नाही चहा न घेता अंघोळ केली तर. तर हल्ली मी प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे भाजी असेल किंवा आता भुर्जी असेल तर त्यामध्ये मॅगी मसाला यूज करते. खूप छान टेस्ट येते, खूप मस्त. मॅगीचा फ्लेवर येत नाही, थोडंसं जास्त झालं तर मॅगीचा फ्लेवर येतो आणि मग टेस्ट बिघडते, पण थोडंसं योग्य प्रमाणात घातलं तर खूप छान टेस्ट येते. सो तुम्ही ट्राय करू शकता मॅगी मसाला कोणत्याही भाजीमध्ये. अगदी आपण ज्यावेळी कांदा वगैरे घालतो त्यावेळेला नाही घालायचं आहे, ज्यावेळी पूर्ण भाजी होईल त्यावेळी वरनं घालायचं आहे आणि एकदा हलवून झाकण ठेवून द्यायचं आहे. मस्त फ्लेवर येतो आहे त्या मॅगी मसाल्याने आणि छान आहे. अगेन मला एक कमेंट, माझं हेडफोन दिसतो इकडे, अगेन मला एक कमेंट आली होती की तू विदाऊट मेकअप येते कॅमेरासमोर आणि छान वाटतं आम्हाला वगैरे. तर हां, अगेन मी तेच सांगेन की मी जशी आहे तशी मला तुमच्यासमोर यायचं आहे. त्यामध्ये काही मला चेंजेस करायचे नाही आहेत. म्हणजे मी जेव्हा लिपस्टिक लावते, जेव्हा छान आवरते, जेव्हा मेकअप करते, तेव्हा मी
त्यावेळेला तुमच्यासमोर तशी येईन किंवा माझा मूड असेल तर. पण असं नाही की मला ब्लॉग बनवायचा आहे म्हणून मी स्वयंपाक करताना नटून थटून लिपस्टिक लावून मेकअप करून उभी राहीन, बिलकुल नाही. मी जर ब्लॉग बनवत नसते तर मी बिलकुल लिपस्टिक वगैरे लावून स्वयंपाक करायला उभी राहिले नसते. आणि मला असं वाटतं की म्हणून एक आपल्यामध्ये छान अटॅचमेंट होती आहे की जसं आपण तुम्हाला मे बी असं मला एक माझी फ्रेंड बोलली की असं वाटतं की अरे तू समोर उभा राहूनच आमच्या बोलती असं वाटतं आम्हाला. तर तुम्हालाही कदाचित तसं वाटत असेल की घरात आपण जसं बोलतो तसं मेकअप लिपस्टिक आलं की एक कुठेतरी असा पडदा येतो असं मला वाटतं. सो मी जशी आहे तशीच तुमच्यासमोर येण्याचा प्रयत्न करते. गॅस समोर उभारलं की इतकं गरम होतं ना, फॅन पण नाही लावतात, गॅस बंद होतो त्यामुळे फॅन पण नाही लावतात. सो आता आम्ही ठरवलं, अभिषेक मला आत्ताच बोला की आपण शॉपिंगला जाऊया. सो आम्ही तिघं शॉपिंगला जातो आहे आणि हा जो ब्लॉग आहे तो थोडासा लवकर येईल, 3च्या आधी येईल कदाचित. कारण मी बाहेर गेल्यानंतर फोनचं नेटवर्क इतकं फास्ट नाही आहे. सो अपलोड व्हायला वेळ लागतो, पब्लिश व्हायला वेळ लागतो. सो मी घरी वायफाय आहे, सो फटाफट एडिटिंग करेन आणि त्यानंतर पब्लिश करेन हा ब्लॉग. आय डोंट नो मी आणि यामध्ये काय दाखवणार आहे. माझी बुर्जी दाखवेन चकोल्या, तर मी तुम्हाला दाखवलेलं आहे. बुर्जीची रेसिपी तर आता नाही दाखवणार, खूप सोपी आहे आणि प्रत्येकजण त्याच पद्धतीने करत असेल मला असं वाटतं. आणि आणखी एक गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे की खूप इम्पॉर्टंट गोष्ट, ती अशी आहे की आफ्टर 15 डेज 15 दिवसानंतर आमची जान आलेली आहे, जिच्याशिवाय आम्ही काहीही करू शकत नाही. आणि ती आल्यानंतर आमचं परत सगळं सुरू झालेलं आहे नेहमीसारखं. येस, तुम्ही ओळखला असेल, माझी कार आहे ती आलेली आहे रिपेअर होऊन, मस्त टकाटक होऊन. आणि मी तुम्हाला दाखवते आता तिला. सो गाईज, हिअर इज शी. मस्त मध्ये उभी राहिली. खूप खर्च झाला पण ठीक आहे, परत व्यवस्थित झाली. व्यवस्थित दिसत नसेल कारण बॅक साईडला झाडाची सावली येते. मी जाणारच आहे खाली, त्यावेळी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेन मी. सो मी आता जाते आंघोळीला आणि यानंतर पुढचं मी तुम्हाला काही दाखवणार नाही आहे. कालपासून व्लॉग हा सुरू आहे आणि आत्तापर्यंत सुरू आहे. आणि कारण मला आता फटाफट आवरायचं आहे आणि निघायचं आहे. सो आता वेळ झाली टाटा बाय करायची. आय थिंक नाही, हां, झालेलीच आहे. आणि तर चला आता मी टाटा बाय करते. पुन्हा भेटेन नेक्स्ट व्लॉगमध्ये. मस्त मजा करत तुमच्यासमोर येईल. आणि चला बाय, टेक केअर, हॅव अ गुड डे.